वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ, ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर आता मी इथे कोथिंबीर आणि पुदिना घेऊन आलेली आहे. जेवणाची तयारी करते मी. आता इथे सगळं निवडून ठेवते, बघा साफ करून ठेवते पुदिना आणि कोथिंबीर, आणि दाखवते मी आज डेली ब्लॉग बनवते. थोडं दिवसभरातलं तुम्हाला दाखवते. तर चला आता पुदिना साफ करते मी. आणि पुदिना कसा साफ करते मी, त्यातल्या ना ते हे जे आहेत ना आपले दांडे आहेत ना, त्या मी घेत नाही आहे. फक्त यातली पानं घेणार आहे. पानंच घेते. दांडे घेतले ना की मग ते कडू लागते चटणी, म्हणून फक्त ही पानंच घ्यायची असतात. आणि ह्या दांड्या मग एकत्र हे करून मी एका ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये लावले ना की मग ते पुदिन्याचे मस्तपैकी छान अशी रोपं येतील. आता म्हटलं पुदिना साफ करून घेते. कोथिंबीर वगैरे आणली आहे, ताजीच आणली आहे आता. तर म्हटलं चला दाखवते तुम्हाला. आज मी याची एक भाजी बनवली आहे, कारल्याची भाजी आणि चपाती. हे बघा, हे मी घरी घातलेलं लोणचं आहे. बघा मस्तपैकी कारल्याची भाजी घेतली थोडी, आणि थोडंसं लोणचं घेतलं मी इथे. आणि आता मी जेवायला घेते, जेवते आहे. सर मेरे पास सिर्फ मेरा टाइपराइटर और मेरे सोर्सेज हैं बस. सो आई डोंट नीड टू टेल यू दिस फॉर द सेबी गवर्नर. अगर आपको प्रूफ चाहिए तो आपके पास वो सब कुछ है. इतने सारे शेयर मार्केट में आते कहाँ से? कौन बेच रहा है? 230 से 208 तक गिरा. छान झाली आहे कारल्याची भाजी, एकदम कुरकुरीत झाली. सो मैक्सिमम तो हम खरीद कर बैठे हुए हैं. टी व्ही चालू आहे, पिक्चर. थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. आता संध्याकाळचे ना 9 वाजलेत. मी भात करून घेतला होता कुकरला. आता म्हटलं मी हे करणार आहे, मसूर डाळ आणि एक बटाटा घालून, म्हणजे भाताबरोबर पण होईल आणि चपातीबरोबरच होईल. मुलांनी जेवून घेतलेले आहे, त्यांनी डाळ भात घातलेले, त्यांना ते नको आहे. तर त्यांना मी फक्त वरण भात करून दिलं होतं. आता म्हटलं काय करणार, म्हणून मी अर्धा मसूरची डाळ आणि एक बटाटा टाकून दाखवते मी तुम्हाला. रेसिपी माझी मी शेअर करते. चला, कुकर इकडे ठेवलेलं आहे मी. इथे कुकर मी ठेवलेलं आहे. हे बघा, इथे मी एक बटाटा टाकून घेतला आहे, मसूर डाळ थोडी घेतली, इथे कांदा टमाटर, आणि इथे आता मी तेल टाकून घेते. इथे मी आता तेल टाकून घेतलेलं आहे. इथे थोडी मोहरी टाकते, थोडा जिरा, इथे आपला हा कढीपत्ता, एक कांदा, कांदा टमाटर, एक कांदा घेतला होता आणि एक टमाटर थोडं परतून घ्यायचं आहे. त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट, इथे आपला गरम मसाला, इथे हळद, थोडा हिंग, लाल मिरची पावडर, आपला हा मालवणी मसाला, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं ह्याच्यात पाणी ॲड करते.
थोडासा कांदा भाजून घेतला. तर मी दुपारनंतर तुम्हाला आता दाखवलं, जरा झोपली आणि मग उठली, संध्याकाळची बाकीची कामं दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर म्हटलं आता एकच करणार. आता हे माझे मिस्टर आणि मीच आहे ना, तर म्हटलं चपात्या आता करायच्या आहेत, फक्त 2-3 चपात्या करणार आहे. दुपारची 1 चपाती आहे, फक्त 3 किंवा 4 चपाती करणार. आणि ही डाळ अशी थोडीशी घट्ट अशी करणार आहे. त्याच्यामध्ये मसूरची डाळ आणि बटाटा घेतलेला आहे. थोडं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, कारण कॅमेरा फोन एक हातात पकडून मी शूट करते आहे. मोठं स्टँड थोडंसं हे झालं आहे, म्हणून आता हे छोटं स्टँड आहे हातातलं, तेच घेऊन मी शूट करते. तर म्हटलं चला दाखवूया. थोडं शूट केलेलं आहे, म्हटलं बघूया डेली ब्लॉग करून. जर तुम्हाला लोकांना आवडत असेल कमेंट आल्या तर मग मी करीन. तर म्हणून म्हटलं चला आता दाखवते. मी आता डाळ टाकते त्याच्यामध्ये. बघा मस्तपैकी अशी लाल तिखट, हळद, मसाला वगैरे सगळं टाकलं आहे मी याच्यात. आता याच्यात गरजेनुसार पाणी टाकते. मला एक चांगली उकळी येऊ दे, मग कुकरचं झाकण लावणार आहे मी. चवीपुरतं मीठ, थोडासा यायला मी थोडासा आपला चिकन मसाला टाकलेला आहे, म्हणजे ती जी मसूरची डाळ बटाटा आमटी आहे ना, ती खूप छान लागते. हे बघा मस्तपैकी उकळी येते. आता मी झाकण लावून घेते. तर 2 शिट्ट्या झाल्यात, अजून एक शिट्टी काढते मी. इथे मी गॅस बंद केलेला. आता 2-4 चपात्या करून घेते. डेझीला तिचं कॅट फूड दिलेलं आहे खायला. इथे का ते बाबू? एक हां खा. आता जेवण वगैरे माझं बनवून झालं. म्हटलं ही सारखी मागे मागे येत होती ना, म्हणून म्हटलं तिला खायला द्यावं. मी आज थोडा व्हिडिओ केलेले, छोटं दिवसभराचं घेतलेलं आहे. तुम्हाला आज दुपारचं वगैरे दाखवलं आहे. आता मी सकाळला चण्याची भाजी करणार आहे टिफिनला. तर चणे भिजत घातलेत. डेझी, हे डेझी हाय बोल डेझी. आमची डेझी आवडली की नाही सांगा तुम्हाला. डेझी बाई इकडे बघ, पप्पा नाही आले अजून. अरे पप्पा आलेत. काय घेऊन आलात? पप्पा आले बघ. काय घेऊन आला तू? काय ते बोलत पण नाही. शेंगा धुवायला पाहिजे, लोवल्या आहेत त्या. धुवून सुकवायला पाहिजे. त्या मी तशाच सुकवल्या त्या. तर 2 दिवस ऊन असेल तर. हे बघा शेंगा त्यांनी आणले. ओल्या वाटताय तो. हो उद्याला ठेवा, त्या खिडकीत ठेवा बेडरूमच्या. हे बघ खाली पडलं. खा सगळं. उचल. हां
व्हेरी गुड. हां आता खा, परत खा बाबा. हे शोना, कोण आलंय? पप्पा येते. पप्पा आलेत. पप्पा भरवणार नाही आता, तू खा. नाटक करते रोज खाताना ती. कोण आलं की तिला भरवावं लागतं. 24 तास AC मध्ये असते बघा ही, 24 तास. आता पण जेवेल आणि इथे टिपो आहे आमचा, त्या टिपोवर झोपतो कारण AC समोर आहे ना. हे बघा AC इथे मग ठेवते तुला. रात्री मग मस्त छान झोपते. नाही तर एवढे दिवस ती बेडरूममध्येच झोपायची, पण आता तिला गरमी सहन नाही होत. तरी पण केस आम्ही कापून आणले आहेत तिचे भरपूर. आता म्हटलं एकदा थोडी केस पाऊस जायच्या आधी परत एकदा कापायची आहेत. तर चला भेटते थोड्या वेळाने. डेझीला आमच्या खाऊ दे. डेझी बाय बोल शोना. ए शोनू बाय बोल. तर इथे मी बघा डाळ केलेली होती, तसं मसुरीची डाळ केली होती तुम्हाला जसं बोलली मी. बघा अशी छानपैकी अशी थपथपीत केली होती. ते भात आपला आणि इथे बघा मसूरच्या डाळीचं असं थपथपीत केलं आहे. मिस्टरांना एवढंच लागतं जेवण. 2 चपाती देते त्यांना. बस आज साधं सिंपल जेवण आहे, काही जास्त तामजाम नाही केलेलं आहे मी. ही अशी मस्तपैकी आपली डाळ झालेली आहे. असं आता माझं जेवण बनून झालेलं आहे. आता मी जेवायला घेते. आणि हा जर तुम्हाला मी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे, माझं रुटीन दाखवलेलं आहे, तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मी सकाळसाठी बघा चणे भिजवले. इथे मी चणे भिजवले आणि त्याच्यात मीठ घालून ठेवलं आहे. सकाळी मी दाखवेन तुम्हाला चण्याची भाजी करताना. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.